चला तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की तिथलं दाखवलं आणि एकदम घरी कसा काय आला, तर आपले पाठीमागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात असेल की आपल्याला तिथं पकडलेला आणि थोडासा इश्यू झालेला. बघितला नसेल तर तो व्हिडिओ पहा. आणि त्यानंतर आम्हाला तिथं शूट करता आलं नाही, त्यामुळे इथनं व्हिडिओ शूट करतोय आम्ही. खरं एक गॅरंटी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तुम्ही कधीही तिरुपतीला गेला नसाल आणि तुम्हाला जायचं असेल तर ह्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण गायडन्स देणार आहे, ही माझी गॅरंटी. आणि जर तसं वाटलं नाही तर व्हिडिओला नक्की डिसलाईक करा, काही प्रॉब्लेम नाही. तर सर्वात महत्त्वाचा पार्ट की तिरुपतीला जायचं कसं, बरोबर आहे. सगळंच आपल्याला कव्हर करायचं मित्रांनो. तिरुपती हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये असल्यामुळं महाराष्ट्रातून जाण्यासाठी सगळ्यात कन्व्हिनियंट वे काय आपल्याला, तर रेल्वे, इंडियन रेल्वे. तुम्ही स्वतःची गाडी असेल आणि तुमच्याकडे 1-2 माणसं असतील किंवा तुमचा स्वतःचा स्टॅमिना असेल तर तुम्ही गाडीनेही जाऊ शकता. तिरुपतीमध्ये खूप तिरुमालावर खूप साऱ्या आपल्या महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या दिसतात. खूप सारी लोक जातात नवीन गाड्या घेतल्यानंतर. तर त्याचा रूट वगैरे तुम्हाला गुगल मॅप्सला दिसेल, त्याचं जास्त सांगणार नाही. खरं जर तुम्ही ट्रेनने जाणार असाल महाराष्ट्रातून, बघा खूप साऱ्या गाड्या स्पेसिफिक तिरुपतीला जाणारे आहेत. जसं की आम्ही दरवर्षी ज्या गाडीनं जातो ती म्हणजे हरिप्रिया एक्सप्रेस, जी कोल्हापुरातून रोज धावते. तुम्ही असं कन्सिडर करा की तुमच्या भागातलं सगळ्यात महत्त्वाचं मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे की ज्याला धार्मिक महत्त्व आहे, ज्याला राजकीय महत्त्व आहे. अशा ठिकाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणाहून मेन ठिकाणांना जोडणाऱ्या खूप साऱ्या रेल्वेज असतात. थोडंसं रिसर्च तुम्हाला करायचं आहे. पुण्यातून, मुंबईतून, औरंगाबादमधून, नागपूरमधून, कोल्हापुरातून, सोलापुरातून जाणाऱ्या खूप साऱ्या रेल्वे ह्या तिरुपतीला जातात मित्रांनो स्पेसिफिक. आणि जरी तिरुपतीला जाणाऱ्या रेल्वे तुम्हाला सापडल्या नाहीत तरी चेन्नईला जाणाऱ्या रेल्वे ह्या रेणुगुंटा रेल्वे स्टेशनवरून जातात. आणि रेणुगुंटा रेल्वे स्टेशन हे तिरुपतीपासून साधारण एक 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही त्या दोघांपैकी कुठलाही ऑप्शन चूज करू शकता. साधारण आज तुम्ही ट्रेनमध्ये बसला कोणत्याही तर उद्या तुम्ही पोहोचताय असं तुम्ही कन्सिडर करा. हरिप्रिया एक्सप्रेस आपण अराउंड 11:30 वाजता कोल्हापुरातून सुटते आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजता तिथं पोहोचते. तर साधारण 1 दिवस हा तुमचा रेल्वेच्या प्रवासात जाणार आहे, हे अज्युम करून चला. आता तिथं पोहोचल्यानंतर काय काय करायचं आहे हे बघूया. तर मित्रांनो, आपण तिरुपतीला पोहोचणार आहे, बरोबर आहे, रेल्वेत आहे. खरं त्याच्या आधी एक महत्त्वाची आपली गोष्ट राहिली की तिरुपती करण्यासाठी, तिरुपतीला जाऊन बालाजीचं दर्शन करण्यासाठी किती दिवस लागू शकतात त्याच्यावरच आपण प्लॅनिंग करणार आहे ना मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही ज्यावेळेला तिरुपतीला पोहोचता, म्हणजे समजा मी आता हरिप्रिया एक्सप्रेसनं कोल्हापुरातून जातो आणि तिरुपतीला सकाळी 8-8:30 वाजता पोहोचतो. तर तिथून एक 40 ते 48, मी 48 तासच म्हणतोय बघा, म्हणजे आजचा 8 वाजता पोहोचल्यानंतर आजचा संपूर्ण दिवस आणि उद्याचा संपूर्ण दिवस आणि रात्र कन्सिडर केली तर 48 तास होतात. तर 48 तास हे तुम्हाला दर्शनाला तिथून पुढे लागू शकतात. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचं दर्शन घ्या, तुम्ही सर्व दर्शन घ्या, म्हणजे जे फ्री दर्शन आहे, SSD दर्शन घ्या, स्लॉटेड सर्व दर्शन टोकनचं जे तिकीट असतं, किंवा तुम्ही स्पेशल दर्शनला जात असाल जे 300 रुपये काढून, याची सगळी माहिती पुढे मी देणार आहे. खरं कन्सिडर काय करा की 48 तास हे बालाजीचं दर्शन घेण्यासाठी तिरुपतीमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला लागणार आहेत. आणि त्यानंतरचा जो वेळ आहे तर ज्याच्यामध्ये वरचे जे स्पॉट आहेत बालाजीच्या मंदिराच्या अवतीभोवती जे काही 6-8 स्पॉट आहेत ते कव्हर करण्यासाठी आपण असं कन्सिडर करू की एक 6 ते 7 तास लागतात, म्हणजे 1 दिवस लागतो आपण असं कन्सिडर करू. आणि खालची ठिकाणं फिरण्यासाठी तिरुपतीमधली, बघा तिरुपती तिरुमाला मी पुढं सांगणार आहे काय, तर खालची ठिकाणं फिरण्यासाठी 1 दिवस, म्हणजे 48 तास तुमचे कशाचे लागलेत बालाजीच्या दर्शनाचे, तुमचे 1 दिवस किंवा 8 तास असे लागले आपण कन्सिडर करू की वरची ठिकाणं फिरण्याची. आणि देन तुमचा 1 दिवस खालची सर्व ठिकाणं फिरण्यासाठी. म्हणजे मिनिमम किती दिवसाचा प्लॅन होतो मित्रांनो तिरुपतीमधला, तिथं पोहोचल्यानंतर तिथनं बाहेर पडेपर्यंत तुम्हाला 4 दिवस लागणार आहेत. आणि त्यानंतर जायचा 1 दिवस, यायचा 1 दिवस, म्हणजे 6 दिवस लागू शकतात. याच्यात सुद्धा आपण 5 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा प्लॅन करू शकतो. तुमच्या त्या प्लॅनिंगवर ते डिपेंड आहे. पुढला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्यात थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकताय.
चला मित्रांनो, आपलं ठरलंय तिरुपतीला जायचं आहे, ट्रेन ठरलेली आहे आणि आपल्याला किती दिवस तिथं स्पेंड करायचं आहे हे ठरलंय. आता तयारी काय करायची आहे, तिरुपतीला जाण्याची तयारी करायची आहे. घरातून काही स्पेसिफिक सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, म्हणजे सगळे आपण सुजाण आहोत, तर काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात की तयारी काय करायची आहे तिरुपतीला जाताना. सगळ्यात महत्त्वाचं, कपडे घेताना कपड्यांमध्ये आपल्या जे काय आपण शॉर्ट्स घालतो किंवा बरमुडा घालतो असल्या गोष्टी तिथं वर किंवा खाली धार्मिक ठिकाण आहे आणि खूप मोठं धार्मिक ठिकाण आहे, त्याचे काही नियम्स आहेत, त्यामुळे ते तुम्हाला पाळावे लागतील. सैलसर कपडे तुम्ही घालू शकताय, तुमच्या नाईट्स पॅन्ट वगैरे तुम्ही घेऊ शकताय, दर्शनाला जाताना सुद्धा त्या घालू शकताय, खरं शॉर्ट वगैरे तुम्हाला घालता येणार नाहीत. महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हेच लागू पडेल की त्यांना पंजाबी ड्रेस वगैरे चालतील, ओढण्या वगैरे असाव्या आणि साडी असली तर खूप छानच आहे. ट्रॅडिशनल तिथला गेटअप जर करून जायचा असेल तर तुमच्याकडे पांढरा शर्ट असावा, एक लुंगी असावी आणि महिलांच्या बाबतीत पांढऱ्या साऊथच्या साड्या असतात, तो जर लुक केला तर खूप छानच दिसेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, जी सगळी लोक तुमच्याबरोबर येणार आहेत त्या सर्वांचे प्रॉपर आधार कार्ड, ओरिजिनल मी म्हणतोय बरं का, सरळ आधार कार्ड, झेरॉक्स वगैरे घेऊन जाऊ नका, चालतील खरं घेऊन जाऊ नका. ओरिजिनल असली तर ओरिजिनलच घ्या, ओरिजिनल नसली तर कलर प्रिंट काढून जाड कागदावर वगैरे ते घेऊन गेला तरी चालेल. आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेऊन जावा तुम्ही. आपण दर्शनाला जाण्याचे किती प्रकार आहेत हे पुढे बघणार आहे, ज्याच्यामध्ये चालत जाणं असेल किंवा सर्व दर्शन असेल, स्पेशल दर्शन असेल. खूप मोठं ठिकाण आहे, वेटिंग टाइम खूप जास्त असतो आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जर भुका लागल्या, लहान मुलं असतील, लहान मुलांचे सुद्धा पदार्थ वगैरे तुम्ही घेऊन जावा मित्रांनो, तर ड्रायफ्रुट्स असावे. त्याचबरोबर मी रेकमेंड काय करेन तुम्हाला, तिकडलं जेवण थोडंसं आंबट असतं, ओके, आपल्याला आंबट चालत नाही. आणि जे मंदिरामध्ये आपल्याला काही मंदिराच्या त्या क्यूमध्ये आपल्याला जे काही खाणं मिळतं ते थोडंसं आळणी असतं, त्यामुळे कोल्हापुरी ठेचा जो मिळतो पॅकिंगमधला तो घेऊन जावा, थोडेसे लोणचे घेऊन जावा, थोडीशी शेंगदाण्याची चटणी, थोडीशी खोबऱ्याची चटणी वगैरे हे घेऊन जावा. हे काय सांगतोय असं तुम्हाला वाटेल, काय एवढं डीपमध्ये सांगतोय, खरं लक्षात ठेवा की तुम्हाला तिथं गेल्यानंतर हे ॲडवाईस सगळ्यात जास्त आवडणार आहेत. तयारीचं झालं, कसं जायचं हे झालं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर्शन. बघा, तिरुपती तिरुमाला हे भारतातील सर्वात मोठं एक आपण असं म्हणू शकतो धार्मिक स्थळ आहे आणि त्यामुळं तिथं क्राऊड मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच क्राऊड मॅनेजमेंटचा पार्ट म्हणजे तिथं दर्शन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला सगळे कव्हर करायचे नाहीत, त्यातले जे महत्त्वाचे ते कव्हर करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बेसिक जे दर्शन आहे ते म्हणजे फ्री दर्शन किंवा तिथल्या भाषेत बोलायचं झालं तर सर्व दर्शन. ओके, सर्व दर्शन म्हणजे फ्री दर्शन. तर हे सर्व दर्शन म्हणजे काय की जसं आपण एखाद्या मंदिरात जातो आणि दर्शन घेतो तर तसंच. आता हे दर्शनाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे आपण वेगवेगळ्या बाजूनं किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून बालाजीचं दर्शन घेतो अशातला प्रकार नाही. हे सगळं जे आहे ते वेळेच्या बाबतीत आहे की तुम्हाला किती वेळेत दर्शन मिळेल. प्रत्येक जण जो म्हणजे दर्शन घ्यायला बालाजीचं जातो तो एकाच ठिकाणावरून किंवा एकाच ह्याच्यावरून, असं नाही की कोणतर जवळनं घेतोय कोणतर लांबनं घेतोय असं काही नाहीये. वेळेच्या बाबतीत हे सगळं. तर सर्व दर्शन, फ्री दर्शन हे करण्यासाठी आपल्याला अराउंड एक 15, 20, 24 तास सुद्धा लागू शकतात. गर्दीवर संपूर्ण डिपेंड आहे. सर्व दर्शनाला काय करायचं हे सगळं मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. त्यानंतर जे आहे ते सर्व दर्शनाचंच एक थोडंसं इम्प्रोवाइज्ड व्हर्जन आहे आपण असं म्हणू शकतोय. वेळ कमी करण्यासाठी, तिथला क्राऊड मॅनेज करण्यासाठी, ते म्हणजे स्लॉटेड सर्व दर्शन. बघा, स्लॉटेड म्हणजे काय की त्यांनी काय केलेत की स्लॉट पाडलेत दर्शनाचे. आणि सर्व दर्शन म्हणजे काय करतात ते की आपल्याला एक टोकन देतात. कुठं देतात? तिरुपतीमध्ये. तिरुपती म्हणजे काय मित्रांनो? खाली बघा, तिरुपती हे एक शहर आहे आणि त्या शहरातून आपल्याला एक डोंगर दिसतो, तो म्हणजे तिरुमालाचा डोंगर, जिथं वर बालाजीचं मंदिर आहे मगाशी जसं सांगितलं. तर हे तिरुपतीमध्ये 3 ठिकाणी आपल्याला टोकन देतात. कधीचे देतात? तुम्ही आज पोहोचताय तर आजच्या दिवशी तुम्हाला उद्याच्या दर्शनाचे टोकन त्यांनी काय केलेले असतात? रिलीज केलेले असतात. एक कोटा असतो अराउंड एक 10, 12, 15 हजाराचा, गर्दीवर हे डिपेंड असतं मित्रांनो. आणि तो कोटा त्यांनी रिलीज करतात आणि त्याचे तिकीट्स कुठं मिळतात तुम्हाला? तिरुपतीमध्ये खाली. कुठं कुठं मिळतात? 3 ठिकाणी मिळतात मित्रांनो. एक म्हणजे विष्णू निवासम, दुसरं म्हणजे भूदेवी कॉम्प्लेक्स आणि म्हणजे मित्रांनो श्रीनिवासम. आता ही ठिकाणं आहेत कुठं मित्रांनो? विष्णू निवासम हे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे, म्हणजे तुम्ही जर रेल्वेने जाणार असाल तर सगळ्यात कन्व्हिनियंट तुम्हाला काय आहे? विष्णू निवासम आहे. दुसरं जे आहे ते श्रीनिवासम. हे कुठं आहे? जे मेन बस स्टँड आहे तिरुपतीचं खालचं, त्याच्या अगदी अपोजिट आहे. आता हे कधी तुम्हाला उपयोगाला पडू शकतं? ज्यावेळेला तुम्ही रेणुगुंटाला येतात ट्रेनवरून. बघा, चेन्नईवरूनला जाणारी एखादी ट्रेन तुम्हाला सापडली तुमच्या भागातून, तुम्ही रेणुगुंटाला उतरला आणि रेणुगुंटावरून बाय बस तुम्ही कुठं आला? तिरुपतीला आला. तर तिथं तुम्हाला काय मिळणार आहे?
श्रीनिवासम कॉम्प्लेक्स, आणि तिसरं जे आहे ते भूदेवी कॉम्प्लेक्स, जो अलिपिरी मार्ग पायऱ्यानं चालत जाण्याचा जो मार्ग आहे, तर त्या मार्गाच्या ठिकाणी तुम्हाला तिथे एक बस स्टँड आहे आणि त्या बस स्टँडच्या ठिकाणी तुम्हाला काही मिळणार आहे भूदेवी कॉम्प्लेक्स. आता हे SSD टोकन मागाशी सांगितल्याप्रमाणे कधी सुरू होतात आणि कधीचे असतात? आजच्या दिवशी उद्याचे रिलीज करतात. आता हे सुरू कधी होतात मित्रांनो? टायमिंग चेंज होत असतं मित्रांनो. आत्ताच्या ह्या घडीला जे आपल्याला नोन अपडेट माहीत आहे त्यानुसार संध्याकाळी 4 किंवा 5. बघा हे सुद्धा का अनइवन आहे? कारण ते गर्दीवर ठरवतात मित्रांनो. खूप जर गर्दी वाढली कुणीकडं, ते जे काही SSD काउंटरचे जे काही क्यूज आहेत, खूप मोठ्या लाईन लागतात मित्रांनो. जरी 4 वाजता 5 वाजता मिळत असली तिकीटं तरी सुद्धा लोक सकाळी 10, 11, 12 वाजल्यापासून तिथं लाईनमध्ये लागतात आणि त्यामुळे खूप तिथं गर्दी होते. आणि याचाच एक परिणाम म्हणून मागं तुम्हाला माहित आहे की तिरुपतीमध्ये एक स्टॅम्पेड झालेला, तर तो SSD टोकनच्या तिथंच झालेला. त्यामुळे ते काय करतात की खूप गर्दी जर वाढली तर 5ला जर सोडत असले तर ते 4ला सोडतात, खूपच वाढली तर ते 3:30ला सोडणार. येते का लक्षात? तर तुम्हाला ही 3 ठिकाणं लक्षात ठेवायचे. आपण कशाबद्दल बोलतोय? सर्वदर्शन फ्री. कोणतं? स्लॉटेड सर्वदर्शन. बघा सगळ्यात कन्व्हिनियंट मार्ग हाच आहे. कोणता? की तुम्ही तिरुपतीला पोहोचा, तिरुपतीला पोहोचल्यानंतर तुम्ही स्लॉटेड सर्वदर्शनचं तिकीट घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला उद्या किती वाजता दर्शन मिळणार आहे. म्हणजे समजा मला काय मिळेल की मी आज गेलो आणि स्लॉटेड सर्वदर्शनचं तिकीट घेतलं तर मला काय असणार आहे? मला उद्याचं समजा तिथं स्लॉट असतात 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 2, सकाळी 3 वाजल्यापासूनचे स्लॉट ते रिलीज करतात उद्याचे. आपण त्यांना सांगायचं की मला 11 ते 12 अवेलेबल असलं तर तिथं आपल्याला टीव्हीवर दिसत असतं. अवेलेबल असलं तर आपल्याला त्याच्यामधला तो स्लॉट देतात. म्हणजे उद्या 11 ते 12 ह्या दरम्यान मला काय करायचं आहे? स्लॉटेड सर्वदर्शनची एक क्यू वेगळी असते वर तिरुमालामध्ये दर्शनाला जाण्यासाठी, तर त्या क्यूमध्ये मला जायचं असतं. जर फ्री दर्शनमध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे मी काय म्हटलं तुम्हाला 10, 12, 15, 20, 24 तास लागू शकतात. गर्दीवर डिपेंड आहे, बरोबर आहे. तसंच तुम्हाला जर SSD टोकननं तुम्ही गेला, म्हणजे सर्वदर्शन विथ स्लॉटेड स्लॉट तुम्हाला जर तुम्ही गेला विथ तिकीट त्या, तर तुम्हाला किती वेळ लागू शकतो? 3 तासात ही दर्शन तुमचं होऊ शकतं, 4 तासात ही होऊ शकतं, 5 तासात ही होऊ शकतं. म्हणजे किती वेळ वाचतोय बघा. आता हा वेळ वाचतोय तर त्यासाठी तुम्हाला खाली थांबणं गरजेचं आहे, कारण हे तिकीट मिळतात किती वाजता? तुम्हाला म्हटलं 4 वाजता 5 वाजता मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तिथं तुम्ही म्हणाल की आम्ही 10 जण आहे, मी एकटाच माणूस रांगेत उभा राहतो आणि 10 जणांचे तिकीट घेतो. चालत नाही मित्रांनो. तुम्ही 10 जण आहे नाही तर 10च्या 10 जण तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या हातात धरून तुम्हाला त्या लाईनमध्ये उभं राहावं लागतं. स्लॉटेड सर्वदर्शनचं तिकीट देताना तुमचा फोटो काढला जातो, आधार कार्डवरनं तो व्हेरीफाय केला जातो आणि मगच तुम्हाला तिकीट इश्यू केलं जातं. त्यामुळे हे लक्षात ठेवा की स्लॉटेड सर्वदर्शनचं तिकीट घ्यायचं असेल, लाईनीमध्ये म्हातारा असून दे, कोतारा असून दे, कोणीही असून दे, तुम्हाला लाईनीमध्ये उभा राहावं लागणार आहे म्हणजे आहे. आणि त्या लाईनीमध्ये तुम्हाला गर्दीसुद्धा मिळणार आहे, रससुद्धा मिळणार आहे. तर आत्ता आपण 2 गोष्टींबद्दल बोललो, एक म्हणजे सर्वदर्शन, दुसरं म्हणजे स्लॉटेड सर्वदर्शन. सर्वदर्शन हे फ्री, डायरेक्टली तुम्ही वर जाल, फ्रेश व्हाल, रूम घ्याल, हे सगळं पुढं सांगणार आहे कसं करायचं आहे. आणि डायरेक्टली तुम्ही त्या फ्री दर्शनच्या रांगेत लागाल. त्या रांगेत तुम्हाला कितीही तास लागू शकतात, गर्दीवर डिपेंड आहे. 10 ते 24 तास मी रेंज देताना देतोय तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे स्लॉटेड सर्वदर्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला आज उद्याची तिकीटं मिळतात, जी तिकीटं तुम्हाला खाली परचेस करावी लागतात. आणि खाली परचेस केल्यानंतर चुकलेलं आहे माझं बोलणं, परचेस वगैरे काही करावं लागत नाही, फ्री असतात तिकीटं. ते खाली तुम्हाला घ्यावी लागतात ती, आणि मग वर गेल्यानंतर तुम्हाला त्याच वेळेत आत सोडलं जातं. त्याची लाईन वेगळी असते. खूप मोठा एरिया आहे मित्रांनो, पुढे दाखवणार आहे, मी सांगणार आहे तुम्हाला. तर त्याची लाईन वेगळी आहे. सर्वदर्शनची, स्लॉटेड सर्वदर्शनची दोघांची लाईन वेगळी आहे. तिथनं आत तुम्हाला त्या वेळेत सोडलं जातं. तुमचं 3 ते 5, 6, 7 तासात तुमचं दर्शन स्लॉटेड सर्वदर्शननं होऊ शकतं. मित्रांनो हे आपण आत्ता बोललो कशाबद्दल? तर फ्री दर्शनाबद्दल बोललो, म्हणजे सर्वदर्शनाबद्दल बोललो, बरोबर आहे. आता अजून एक जे फेमस आहे, महाराष्ट्रातल्या खूप लोकांना तुम्ही बोलताना ऐकलं असेल की स्पेशल दर्शन मिळतं तिरुपतीला, बरोबर आहे ना. तर ते स्पेशल दर्शन म्हणजे काय की 300 रुपयाचा पास तुम्हाला काढावा लागतो, 300 रुपये पर माणसी भरून, आणि तुम्हाला ते दर्शन मिळतं. मग खूप सारे लोक काय म्हणतात, अरे मी जाणार आहे कधी? पुढल्या आठवड्यात, मला स्पेशल दर्शनचा पास काढून पाहिजे. असं होत नाही मित्रांनो. स्पेशल दर्शनचा पास हा तुम्हाला जर तुम्ही 3 महिन्यानंतर, म्हणजे मी असं म्हणतोय की 2 महिन्यानंतरचा पास आत्ता ह्या महिन्यात इश्यू होतो. म्हणजे आत्ता कुठला महिना सुरू आहे? सपोज आत्ता आपला सप्टेंबर महिना सुरू आहे, तर सप्टेंबरच्या 25 किंवा 20 तारखेनंतर कधीचे पास रिलीज होतात स्पेशल दर्शनचे? ऑक्टोबर सोडून नोव्हेंबरचे. ऑक्टोबरचे कधी रिलीज झालेत मित्रांनो? ऑगस्टमध्ये. म्हणजे बघा, जर तुमचं प्लॅनिंग खूप चांगलं असेल, खूप आधीपासून असेल, 2-3 महिन्यानंतरचं तुम्ही प्रेडिक्ट करू शकताय की ह्या वेळेत मला वेळ मिळतोय, ह्या वेळेत फॅमिलीमध्ये सुट्ट्या आहेत सगळ्यांना आणि आपण तिरुपतीचं प्लॅनिंग करूया. त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे?
जर तुम्हाला तिथला रश टाळायचा असेल SSD टोकनचा, स्लॉटेड सर्वदर्शन टोकनचा किंवा फ्री दर्शनचा, तर तुम्ही स्पेशल दर्शन जे आहे त्या स्पेशल दर्शनचा पास काढू शकताय. कुठून काढावा लागतो मित्रांनो? तुमच्या घरी बसून तुम्ही TTD म्हणून वेबसाईट आहे त्यांची, तिरुपती तिरुमाला देवस्थानमची ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथं जावं लागतं. तिथं तुमचे अकाउंट क्रिएट करावे लागतात, थोडेसे त्यांचे नोटिफिकेशन बघायला लागतात. मी टेंटेटिव्ह सांगतोय की 20 तारखेनंतर कधीही, आता समजा सप्टेंबरमध्ये नोव्हेंबरचे पास रिलीज होणार, ते कधी होणार? सप्टेंबरच्या 20 तारखेनंतर नोव्हेंबरचे पास रिलीज होणार. मग जर तुम्हाला प्लॅनिंग तसं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तिथंही तुम्हाला प्रत्येक जे काही तुमचे DOT जाणार आहेत, तुमच्या घरातले जे काही सदस्य जाणार आहेत, तर त्या प्रत्येकाचा आधार कार्ड तुम्हाला लागेल, त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला तिथं भरावी लागेल आणि त्यानुसार तुम्ही 300 रुपये प्रत्येकी मानसी भरून तुम्ही ते पास बुक करू शकता. तिथं तुम्हाला कॅलेंडर टाईप असेल, त्यात जर अवेलेबल असेल तर त्या दिवसावर क्लिक करायचं आणि त्या दिवशीची तुम्हाला किती पास परचेस करायचा आहे तो आकडा टाकून सगळ्यांची माहिती भरायची. तुम्हाला 300 रुपये भरल्यानंतर पर मानसी तो पास इश्यू होईल आणि त्यानुसार मग तुम्ही कसं जायचं आणि कुठल्या ट्रेननं जायचं, त्यावेळेची ट्रेन आहे का, बुकिंग आहे का, हे सगळं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल. अजून एक 2 दर्शन आपल्याला इथं मेन्शन करावी लागतील, कारण त्याच्याबद्दल सुद्धा खूप आपल्याला क्वेश्चन येतात. एक म्हणजे काय की सिनियर सिटीजन, म्हणजे तुमच्याबरोबर जर वयस्कर लोक असतील तर त्यांच्या बाबतीत काय, आणि दुसरं म्हणजे इन्फंट, म्हणजे जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर त्यांच्या बाबतीत काय. तर सगळ्यात आधी आपण लहान मुलांचं बघू. बघा, तुम्ही जर कपल आहात आणि तुमच्याबरोबर जर 1 वर्षापेक्षा लहान वयाचं बाळ आहे तुमचं, तर तुम्हाला विदाऊट एनी रिझर्वेशन, विदाऊट एनी ऑब्स्टॅकल तुम्हाला डायरेक्टली एंट्री दर्शन, डायरेक्टली म्हणजे त्याचा क्यू सुद्धा वेगळा असतो, खरं खूप कमी त्याला हे असतं, वेळ लागतो, तर एंट्री मिळू शकते. हे कधी ते कधी मिळू शकते मित्रांनो? दुपारी 12 ते संध्याकाळी 6. याच्यासाठी काय करायचं तर डायरेक्टली तिरुपतीहून तिरुमालाला वर जायचं. सुपातम दर्शनम चा त्यांचा एक पाथ आहे, म्हणजे सुपातम म्हणून एक त्यांचा पाथ आहे, एंट्री आहे. तुम्ही तिथे विचारल्यानंतर तुम्हाला समजेल, माइट बी इथं सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. तर त्या सुपातमला तुम्ही जायचं आहे, तिथं जायचं. तुमच्याकडे फक्त काय की दोघांचं, म्हणजे जे काही तुम्ही पालक आहात आणि त्यांचं सिबलिंग, म्हणजे जर लहान बाळाबरोबर अजून एखादा छोटासा जे 1 वर्षापेक्षा मोठं आहे, भाऊ बहीण वगैरे असेल तर त्यांनाही चालतं. तर हे तुम्ही 4 जण काय करू शकता किंवा 3 जण, फक्त लहान बाळ असेल तर तुम्ही त्या तिथून डायरेक्टली जाऊ शकतात. व्हॅलिड तुमच्याकडे ID कार्ड पाहिजेत. तुमचं दर्शन थोडंसं फास्ट होईल मित्रांनो. दुसरं राहिलं सिनियर सिटीजन. वय मर्यादा काय मित्रांनो? 65 वर्ष. काय लागतं तर गव्हर्नमेंटनं इश्यू केलेलं कोणतंही आयडेंटिटी कार्ड घेऊन तुम्ही काय करू शकता, तो सिनियर सिटीजन आणि त्याच्याबरोबर अजून 1 जण जो प्रौढ असेल, तर या दोघांना एंट्री तिथे दिली जाते आणि त्यांचा क्यू हा वेगळ्या प्रकारचा असतो, जास्त पायऱ्या वगैरे नसतात मित्रांनो. आणि त्यांचं तुम्ही असं म्हणू शकत नाही की एक सिनियर सिटीजन आणि त्याच्याबरोबर 2 आपले वयस्कर प्रौढ माणसं वगैरे, असं चालत नाही. एकाला ते सोडतात आणि त्यांचाही जो अनुभव आहे तो सुकर होतो बालाजीचं दर्शन घेण्याचा. तर तुम्ही हे 2 पर्याय सुद्धा काय करू शकता, जर तुम्हाला गरज असेल तर वापरू शकता. जे आपण असं म्हणजे खूप सारे लोक म्हणतील की ते दर्शनाचाच पार्ट आहे, एक प्रकारचं दर्शन आहे, खरं ते आता थोडंसं वेगळं झालंय. ते म्हणजे पायी चालत जाणं, पायऱ्या चढून तिरुमालाला चालत जाणं. मी जसं मगाशी म्हणलं की तिरुपती खालचं शहर आणि तिथून एक डोंगर दिसतो आणि त्या डोंगरावर, म्हणजे तिरुपती हे ॲक्च्युली तिरुपतीहून जे डोंगर दिसतात तर ते 7 डोंगर आहेत, सप्तगिरी त्याला असं म्हणतात. आणि त्याच्यावर ते बालाजी भगवान आपले जे गोविंद स्वामी आहेत ते विराजमान आहेत, त्यांचं मंदिर तिथं आहे. आणि तिथं चालत सुद्धा खूप सारी लोक जातात पायऱ्या चढून वगैरे. आणि त्या पायऱ्या चढून जाणाऱ्या लोकांना आधी काय असायचं, स्पेशल दर्शन सारखं त्यांना दर्शन मिळायचं, म्हणजे जे 300 रुपयाचं दर्शन होतं कमी वेळेत, कारण ही लोक चालत येतात, तर ते तसं त्यांना दर्शन मिळायचं. खरं आता आम्ही गेलो, म्हणजे आत्ताची टूर जर तुम्ही आपली बघितली तर ते सगळे त्यांनी आता बंद केलेलं आहे. कधीपर्यंत बंद केलंय, काय केलंय हे त्यांनी अजून सांगितलेलं नाहीये. खरं जे काही ते त्याला काय म्हणायचे प्रथम, दिव्य दर्शन टोकन म्हणायचे, म्हणजे जे चालत जात आहेत त्याला दिव्य दर्शन म्हणायचे. तर ते दिव्य दर्शन त्यांनी आता बंद केलंय. खरं आपण काय माहिती घेऊया आता की हे चालत जर तुम्हाला जायचं असेल तर ते किती मार्ग आहेत आणि तिथं आपल्याला काय काय फॅसिलिटी आहेत किंवा कसं जाऊ शकतं. तर बघा मित्रांनो, 2 प्रकारे तुम्ही काय करू शकता, चालत जाऊ शकता. पहिला जो मार्ग आहे तो म्हणजे अलिपिरी मार्ग आणि दुसरा मार्ग जो आहे तो श्रीवारी मेट्टू मार्ग. तर आपण जे गेलो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलं तो म्हणजे अलिपिरी मार्ग. त्यातला सगळ्यात लांबचा मार्ग कोणता आहे तर अलिपिरी मार्ग, ज्याला आपल्याला किती किलोमीटर चालावं लागतं, अराउंड एक 9-9.5 किलोमीटर चालावं लागतं. पायऱ्या किती आहेत या मार्गावर मित्रांनो, अराउंड एक 3550 पायऱ्या, बरोबर ना प्रथम? ओके, 3550 पायऱ्या तुम्हाला काय कराव्या लागतात तिथं
चढावे लागतात आणि चालावंही खूप लागतं. 9.5 किलोमीटर म्हणजे बघा किती डिस्टन्स आहे. आणि देन आफ्टर जो श्रीवारी मेट्टूचा मार्ग आहे तर तो अराउंड एक 2-2.5 किलोमीटरचा आहे आणि तिथेही तुम्हाला एक 2,000-2,500 पायऱ्या काय कराव्या लागतात, चढाव्या लागतात. आता श्रीवारी मेट्टूचा मार्ग हा म्हणजे डिस्टन्सला कमी आहे, तर तिथं त्या पायऱ्या खूप जास्त आहेत मित्रांनो आणि थोडंसं चढा आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की थोडासा स्टिफ आहे तो. कंटिन्यू पायऱ्या वगैरे तुम्हाला तिथं लागतात. तिथून जायला तुम्हाला ॲव्हरेज किती वेळ लागू शकतो, 2-2.5 तास लागू शकतात. आणि अलिपिरी मार्ग ज्या मार्गाने आम्ही गेलो, तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो संपूर्ण व्हिडिओ पहा. त्या मार्गाने तुम्हाला किती ॲव्हरेज तास लागू शकतात, 5 तास लागू शकतात की जे आम्हाला लागले. ओके, तर चालत जायचं असेल तर तुम्ही चालतही जाऊ शकता. तयारी काय करायची की चालत जाण्याआधी दोन्ही ठिकाणी काय तुम्हाला लगेज काउंटर आहेत. चालायला चालू करण्याआधी म्हणजे पायऱ्या चढायला चालू करण्याच्या आधी तिथे लगेज काउंटर आहे, तिथं तुमचं सामान वगैरे जमा करा. तुमचं सामान तुम्ही पोहोचण्याआधी वर पोहोचलेलं असतं. ओके, श्रीवारी मेट्टूच्या ठिकाणी सुद्धा हे आहे आणि अलिपिरीच्या ठिकाणी सुद्धा हे आहे. त्यामुळे तुम्ही काय करा मित्रांनो, तिथं सामान जमा करा. थोडंसं खाण्यापुरतं जे लागतंय, कारण चढायचं आहे ना एवढं मित्रांनो, आपल्याला खाण्यापुरतं जेवढं लागतंय तेवढंच तुम्ही काय करा मित्रांनो, तुमच्या बरोबर घ्या आणि आयदर श्रीवारी मेट्टूनं जाऊया किंवा अलिपिरीनं जावा. तुमच्या फिजिकल क्षमतेवर डिपेंड आहे. लहान मुलं खूप जर असतील तर मी सांगतो अवॉइड करा, कारण म्हणजे आमचा एक्सपिरियन्स बघितल्यानंतर हे तुम्हाला जस्टिफाईड होईल. आणि जर सिनियर सिटीजन असतील किंवा वयस्क लोक असतील, गुडघ्यांचा त्रास वगैरे, तर त्यांच्यासाठी हे नक्कीच नाही आहे. मित्रांनो आता रूम बुकिंग, खरं रूम बुकिंग बघण्याच्या आधी थोडंसं मी तुम्हाला काय सांगतोय की हे सगळं मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली इन्फॉर्मेशन देतोय. खरं तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला काय करणार आहे याच्या पुढं की एक 3 पर्याय देणार आहे की हे 3 प्लॅन तुम्ही निवडू शकता. आपण असं म्हणूया की पॅक करणार आहे. 3 पॅकेजेस मी तुम्हाला देणार आहे की तुम्ही हे करा, आयदर हे करा किंवा आयदर हे करा. ओके, त्याच्या आधी ही सगळी इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे, कारण ती माहिती सांगताना तुम्हाला हे काय जर समजलं नसेल तर ती माहिती समजणार नाही. त्यामुळे हे सांगतोय. तर रूम बुकिंग करण्याची पद्धत बघा. तिरुपतीला गेल्यानंतर तिरुपती शहर खाली, तिरुमाला वर. ओके, आपल्याला रूम्स कुठं घ्यायचे आहेत मित्रांनो, तिरुमालाला घ्यायचे आहेत. खरं काही केसला तुम्ही खाली तिरुपतीमध्ये सुद्धा काय करू शकता, रूम घेऊ शकता. तिरुपतीमध्ये सुद्धा तुम्हाला TTD देवस्थानमचे जे काही हे आहेत भक्त निवास आहेत, आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर ते तुम्हाला मिळतील. आणि तिरुमालामध्ये वर प्रायव्हेट काही नाही आहे. तिरुमालामध्ये जे काही सगळं आहे ते कुणाचं आहे मित्रांनो, TTD देवस्थानमचंच आहे. तर आपण सगळ्यात आधी काय करू की TTD देवस्थानम म्हणजे वर जे तिरुमालाच्या आपल्याला गेल्यानंतर राहण्याची जी व्यवस्था आहे रूम बुकिंगची, ती कशी करायची ती पाहूया. तर बघा, हे TTD देवस्थानमचं जे काही बुकिंग आहे वरचं तिरुमालाचं, हे होतं कुठं, तर आपल्याला एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, CRO ऑफिस. ओके, काय CRO ऑफिस. तर कधीही तुम्हाला जर रूम बुक करायची असेल तिरुमालाला गेल्यानंतर कुठं जायचं आहे तुम्हाला, CRO ऑफिस. तर हे CRO ऑफिस आपण काय म्हणायचं, तर त्या तिरुमालाचं वरचं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र आहे. ओके, जिथं रूम बुकिंग होते. इतर वेळेला सुद्धा तुम्हाला CRO ऑफिसच्या ठिकाणी गोळा वगैरे व्हायचं हे पुढं मी तुम्हाला सांगणार आहे. तर CRO ऑफिसच्या तिथं जायचं आहे मित्रांनो. रूम बुकिंग करण्यासाठी तुम्हाला काय लागतं मित्रांनो, तर आधार कार्ड. ओके, आणि रूम मिळते कुणाला, तर कपल किंवा म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांना. सिंगल लोकांना रूम मिळत नाही. 2 लोक असाल तरच तुम्हाला रूम मिळेल किंवा 2 पेक्षा जास्त लोक असाल तर रूम बुकिंग करण्यासाठी काय करायचं आहे, तर CRO ऑफिसच्या परिसरात जायचं आहे. CRO ऑफिसच्या परिसरात गेल्यानंतर तुम्हाला एक खाली गेलेला रस्ता दिसेल. ओके, पायऱ्यानं खाली गेलेला रस्ता दिसेल. स्टीलचं रेलिंग वगैरे तुम्हाला तिथं लावलेलं दिसेल. तर त्या ठिकाणाहून तुम्ही खाली गेला तर उजव्या हाताला तुम्हाला काय दिसेल, एक सगळ्यात मोठी क्यू दिसेल. तर ती क्यू कशाची आहे मित्रांनो, रूम बुकिंग करण्यासाठी जे काय आपल्याला थांबायचं तर ती क्यू आहे. तर त्या क्यूमध्ये तुम्हाला थांबायचं आहे मित्रांनो. रूम बुकिंग सुरू कधी होतं तिरुमालाचं वरचं, सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून काय होतं, लोक लाईनीमध्ये थांबतात आणि त्यानंतर जशी गर्दी वाढेल तसं ते काय करतात, आत जशा रूम मोकळ्या होतील तसं आत रूम बुकिंग करण्यासाठी सोडतात. कधीपर्यंत असतं मित्रांनो, अराउंड एक 11, 11:30, 12. अगेन हे गर्दीवर डिपेंड आहे. हे दुपारचं सांगतोय, 11, 11:30, 12 वाजेपर्यंत हे रूम बुकिंग सुरू असतं. सकाळी 5 वाजल्यानंतर, पहाटे 5 वाजल्यानंतर आणि दुपारी 11, 12 वाजेपर्यंत रूम असेपर्यंत हे बुकिंग सुरू असतं. तर तुम्ही काय कराल, तुम्ही समजा 2 आहात, 3 आहात, 10 जण आहात. 2 असाल तर तुमच्यापैकी एक जण काय करेल, लाईनीमध्ये थांबेल, त्या क्यूमध्ये जाऊन थांबेल. जर तुम्ही 10 जण आहात आणि तुम्हाला 2 रूम घ्यायचे तर 2 जण काय करतील, त्याचे QR कार्ड हे आधार कार्ड घेतील आणि त्या लाईनमध्ये जाऊन थांबतील.
जर तुम्ही 15 जण आहात तर 3 रूम पाहिजेत तुम्हाला, बरोबर आहे. तर तुम्ही 3 जण काय कराल, त्याचे आधार कार्ड घ्याल आणि लाईनमध्ये जाऊन थांबाल. तर त्या हिशोबानं तुम्हाला एका रूममध्ये किती जण बसवायचे आहेत आणि त्यानुसार किती रूम घ्यायचे आहेत तेवढी लोक तुम्हाला त्या लाईनीमध्ये थांबवावी लागतील त्यांचे आधार कार्ड घेऊन. आता हे आधार कार्ड घेऊन तुम्ही काय करता की त्या क्यूमधनं आत जाता. आता तिथं तुम्हाला काउंटर्स दिसतील, तर त्या काउंटरच्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, लाईनीत उभा राहिला. तिथं गेल्यानंतर ते तुमच्याकडं आधार कार्ड घेतात, तुम्हाला विचारतात किती लोक आहात तुम्ही सांगता की 2 लोकांसाठी पाहिजे. आता रूम 2 प्रकारचे आहेत मित्रांनो तिथं, ए आणि बी. ए कॅटेगरी ही कोणासाठी आहे, एसी रूम्स ज्या वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये 500 नाही, माझ्या मते 1000, 1500, 2000 रुपयाच्या रूम्स असतात. तुम्ही जर त्या मागितल्या तरच मिळतात. आणि दुसरी जी बी कॅटेगरी आहे, जी बी कॅटेगरीमध्ये किती रुपयाच्या रूम्स आहेत मित्रांनो, 50, 100, 200. मोस्टली 50च्याच मिळतात मित्रांनो, कारण 50, 100, 200. बरं तिथं चॉईस नाही आहे मित्रांनो. आता हे पुढं आहे, तुम्ही तिथं क्यूमध्ये थांबला, तुमचा नंबर आला, तुमचा फोटो काढतात, किती लोक आहेत तुम्हाला विचारतात. तुम्ही एसी रूम जर स्पेसिफाय केली नाही तर तुम्हाला नॉर्मल रूम ते काय करतात, नॉर्मल रूमच्या व्हर्च्युअल क्यूमध्ये ॲड करतात आणि तुम्हाला काय देतात, रूम बुक करून देत नाहीत मित्रांनो, एक QR कार्डचं टोकन देतात. ओके, त्याच्यावर एक नंबर असतो. आता हा नंबर काय आहे मित्रांनो, वेटिंग नंबर आहे. बघा तुम्ही त्या फिजिकल क्यूमधनं व्हर्च्युअल क्यूमध्ये गेला, आता तुम्हाला मिळाल्या चिठ्ठीवर काय एक QR कोड आहे आणि एक नंबर आहे. आता तो नंबर काय आहे, क्यू आहे मित्रांनो. आता तो क्यू बघायचा कुठं आहे व्हर्च्युअल, तुम्ही जिथं CRO ऑफिसच्या तिथं गेला तर तिथं तुम्हाला मोठे मोठे TV दिसतील, किंवा क्यूमध्ये उभा राहिला तर क्यूच्या पाठीमागं सुद्धा तुम्हाला काय दिसतील, 1-2 मोठे TV दिसतील, जिथं ए आणि बी दोघांचे जे काय आता करंट अलोकेशन आहेत त्याचे नंबर दिसत असतात मित्रांनो. तर तुमचा नंबर बघायचा आहे, तिथला नंबर बघायचा आहे. समजा तुमचा नंबर, मोठे नंबर असतात ते 7-8 अंकी नंबर असतात, शेवटला तुमच्या किती आहे की 26,425 आणि तिथं दिसताना आकडा काय दिसतोय तुम्हाला, 25,990. म्हणजे तुमच्या समोर किती वेटिंग आहे अजून मित्रांनो, तुमचं 26,400 काहीतरी आहे आणि तिथं दाखवताना 25,900 दाखवतंय. म्हणजे 25,990 वाल्या माणसाला आत्ता रूम मिळाले. म्हणजे तुमच्या समोर किती जण आहेत, 500 लोक वेटिंगमध्ये व्हर्च्युअली आहेत. आता हे क्लिअर कधी होतं, समजा सकाळी लवकर, म्हणजे तुम्हाला 9, 9:30 वाजेपर्यंत तो QR कोड आणि ते टोकन मिळालं, व्हर्च्युअल क्यूचं टोकन मिळालं. अराउंड एक प्रत्येक अर्ध्या तासाला 100 ते 150चा क्यू क्लिअर होतो. बघा फास्ट, कारण खूप रूम्स आहेत वर मित्रांनो. मग जर 500चं तुमचं वेटिंग असेल तर मॅक्झिमम तुम्हाला 2 ते 2.5 तासात काय होईल मित्रांनो, रूम अलोकेट होईल. आता रूम अलोकेट होते हे कसं कळणार तुम्ही म्हणाल, तर रूम अलोकेट झालेला, कारण तिथं ज्या वेळेला तुम्ही बुकिंग करायला जाता तुम्हाला QR कोड तो देतो, त्यावेळेला तुमचा फोन नंबर सुद्धा तो विचारतो. तर तुमच्या फोन नंबरवर काय होतो, मेसेज येतो की तुम्हाला, म्हणजे अगेन मराठीत नाही इंग्लिशमध्ये असतो की यू हॅव बीन अलोकेटेड रूम ॲट दिस प्लेस. म्हणजे जे काही त्यांचं भक्तनिवास असेल, SNC, VNC, ANC वगैरे असे वेगवेगळे भक्तनिवासची नाव आहेत त्यांची, तर ते नाव असतं, रूम नंबर असतो आणि तुम्हाला मॅपची एक लिंक सुद्धा असते, म्हणजे जेणेकरून तुम्ही तिथं जाल. आता तिरुमाला हे खूप मोठं आहे मित्रांनो. ओके, आणि त्या मोठ्या तिरुमालामध्ये खूप सारे, म्हणजे माझ्या मते अराउंड एक 20-25 तरी वेगवेगळे भक्तनिवास TTDचेच आहेत, एरिया आहेत. ओके, भक्तनिवासचे, असं नाही की एकच बिल्डिंग आहे. काही ठिकाणी एक बिल्डिंग आहे, काही ठिकाणी असे छोटे छोटे बंगले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी रूम्स केलेत. तर ते कुठल्याही ठिकाणी तुम्हाला रँडमली टाकतात. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जिथं खूप जण कन्फ्यूज होतात की समजा तुम्ही 4 जण रांगेत उभा राहिलेला 4 रूमसाठी, तर एकाला रूम मिळते ANC अगेन भक्तनिवासचं नाव आहे, एकाला रूम मिळते SNC, एकाला मिळते 3ऱ्याच ठिकाणी, एकाला मिळते 4थ्याच ठिकाणी. तुम्ही चौघं एका लाईनीत उभा राहिलाय म्हणून तुम्हाला एका ठिकाणी मिळेल असं नाही, मॅनेजमेंट तुम्हाला करावी लागेल मित्रांनो. मॅपवर त्या लिंकवर क्लिक करा आणि कुठं तुमची जी काही हे असेल रूम असेल तर त्या ठिकाणी जावा. आता रूमवर डायरेक्टली जायचं नाही, तर तुम्ही पैसे काहीच भरलेले नाही ना, तुम्ही डायरेक्टली QR कोड दाखवला, तुम्हाला एक QR कोड मिळाला, आधार कार्ड दाखवलं, QR कोड मिळाला, तुम्हाला रूम अलोकेट झालेला मेसेज आला. तिथं गेल्यानंतर रूमच्या तिथं रूम रजिस्ट्रेशन ऑफिस असतं. ओके, कारण तुम्हाला रूम मिळणार आहे आता, तर त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरावे लागतात. आता जर समजा तुम्हाला 50 रुपयाची रूम अलोकेट झालेली आहे तर तिथं फक्त 50 रुपये नाही, 500 रुपये ॲडव्हान्स ही घेतात. म्हणजे तुम्हाला किती रुपये भरायचे आहेत तिथं, 550, आणि कॅश चालत नाही. त्यामुळं ऑनलाईन पेमेंट अनेबल असलेला फोन तुमच्याकडे पाहिजे. सगळ्यांकडे असतात, तर काही जणांकडं नसतात. 100 मधल्या एकाकडे तर माईट बी नसेल असं आपण कन्सिडर केलं. त्यामुळं तिथं पेमेंट करताना तुम्हाला ऑनलाईनच QR कोड थ्रू तुम्हाला पेमेंट करावं लागतं किंवा कार्ड थ्रू तुम्हाला पेमेंट करावं लागतं. 550 रुपये तुम्ही भरले की तिथं तुम्हाला लगेच किल्ली मिळत नाही.
कारण मोठे एरिया आहेत ना मित्रांनो. काही ठिकाणी जिथं सिंगल बिल्डिंग आहे तिथंच तुम्हाला किल्ली मिळेल. खरं मोठा एरिया असला तर तिथं रूम रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी तुम्ही जाल, तुम्हाला परत तो एक काय करेल की तुमचा QR कोड घेऊन तुम्हाला एक मोठी पावती देईल. ती पावती जपून ठेवायची आहे मित्रांनो. ओके, रूम सोडताना ती पावती तुम्हाला लागणार आहे. तर तुम्ही ती पावती घ्याल आणि तो सांगेल की असं इथून पुढे जावा, तिथं किल्लीवाल्याचं एक छोटंसं खोकं वगैरे असेल तर त्याच्याकडे जायचं, त्याला ती पावती दाखवायची त्यानं मोठी दिलेली. तो तुम्हाला किल्ली ताब्यात देईल, तुमचं नाव वगैरे लिहून घेईल आणि तुम्हाला रूम दाखवेल. रूममध्ये जावा. सगळ्या रूम ह्या वेल फर्निश्ड असं म्हणणार नाही, खरं तिथं खुर्ची असते, तुम्हाला बेड असतो, टॉयलेट हे बऱ्यापैकी म्हणजे माझ्या मते 70-80% हे वेस्टर्नच आहेत. आणि प्रत्येक रूममधल्या प्रत्येक तुमच्या बाथरूममध्ये तुम्हाला गरम पाण्याचा हीटर मिळणार आहे. त्यामुळे कधीही पोचला तर तुम्ही गरम पाण्यानं वगैरे आंघोळ करू शकता. हे झालं रूम बुकिंगचं. रूम सोडताना तुम्हाला मित्रांनो सेम प्रोसिजर करायची आहे. काय करायचं आहे, जिथं रूम रजिस्ट्रेशन काउंटरला तुम्ही गेलेला, जिथं तुम्ही पैसे भरलेले तिथंच ती पावती घेऊन जावी लागते. कोणती, तुम्हाला जी त्यानं मोठी पावती काढून दिलेली असते ती रिटर्न दिल्यानंतर जो काही तुम्ही ॲडव्हान्स भरलाय 500 रुपये, तो ॲडव्हान्स तुम्हाला कॅश देत नाहीत, तर तुमच्या अकाउंटला 1-2 दिवसात काय होतो, ॲटोमॅटिकली जमा होतो. आता ही रूम मिळते किती दिवसासाठी मित्रांनो, 48 तासासाठी मिळते. त्यांनी पावतीवर लिहिलेलं असतं 24 तास, खरं 48 तासासाठी रूम मिळते. आता खरं तुम्ही म्हणताय की मिनिमम 4 दिवसाचा तरी प्लॅन होतोय, मग 2 दिवसात कशी रूम सोडायची, तर त्याची सुद्धा ट्रिक काय आहे मित्रांनो. 2 दिवस तुमचे होत आले, समजा तुम्ही आज सकाळी गेलाय, ओके, आज सकाळी तुम्ही रूम घेतली, तुम्हाला रूम मिळाली किती वाजता, आज संध्याकाळी मिळाली, बरोबर आहे. म्हणजे तुमची रूम चालणार कधीपर्यंत आहे, उद्या संध्याकाळपर्यंत आणि परवा संध्याकाळपर्यंत चालणार आहे. म्हणजे 48 तास, असं नाही की बाबा सकाळीच दिवस सुरू होतो, ज्यावेळी रूम मिळाली त्याच्यापासून 48 तास. म्हणजे परवा संध्याकाळी जर तुम्हाला रूम सोडायची आहे तर ती रूम सोडायची आहे त्याच्या आधीच तुम्ही काय करायचं, परवा सकाळी परत आणि दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डवर एक रूम घेऊन ठेवायची. येते का लक्षात. त्याच व्यक्तीच्या आधार कार्डवर परत रूम मिळणार नाही. जर तुम्ही कपल असाल, पहिल्या 2 दिवसासाठी नवऱ्याच्या नावावर घ्या, दुसऱ्या 2 दिवसासाठी बायकोच्या नावावर घ्या. असंच तुम्हाला जर तुमची मोठी फॅमिली असेल तर वेगवेगळ्या नावावर तुम्हाला रूम घ्यावे लागतील. असं अगेन तुम्हाला 6 दिवस जर राहायचं असेल तर परत 2 दिवसांनी तुम्हाला हीच प्रोसिजर रिपीट करावी लागेल. मित्रांनो, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला काय करणार आहे की 3 पॅकेजेस सांगणार आहे की तुम्ही काय करू शकता. ॲक्च्युली कन्फ्यूज झाला असाल मला माहित आहे, इथंपर्यंत सांगितले तर सगळं खरं आम्ही काय करायचं. तर सगळ्यात पहिला पर्याय जो बेसिक आहे आपला सगळ्यात, की आपलं प्लॅनिंग काही नाही आहे, आपण डायरेक्टली तिरुपतीला गेलोय आणि आता दर्शनाला आपल्याला जायचं आहे, आपल्याकडे वेळसुद्धा कमी आहे. तर काय करायचं मित्रांनो, तिरुपतीला तुम्ही उतरला, कुठं रेल्वे स्टेशनला उतरला की पळायचं. कुठं पळायचं, इकडं जे श्रीनिवासम विष्णू निवासम भक्त निवास आहे तिकडच्या बाजूला तुम्हाला यायचं. तिथं खाली आला की तुम्हाला काय मिळणार आहे, बस मिळणार आहे. ओके, कंटिन्युअसली तिथं बसेस त्यांच्या ज्या असतात, सप्तगिरी एक्सप्रेस त्याला म्हणतात, तर त्या तिथे लागत असतात. तर तिथे इंडिव्हिज्युअली तुम्हाला पर मानसी 120 रुपयाच्या आसपास, का 80 का 90, प्रथम 90 रुपयाच्या आसपास तुम्हाला साध्या बसचं तिकीट मिळेल आणि 120 रुपये हे AC बसचं तुम्हाला तिकीट मिळेल पर मानसी. तर त्या बसमध्ये जाऊन बसायचं, लगेच तिकीट वगैरे काढावं लागत नाही. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी वर जायचं आहे मित्रांनो. काय करा, कारला वर जायचं आहे, कारण बघा तुम्ही एका ट्रेनमधून आलाय, त्या एका ट्रेनमध्ये 1000-1500 माणसं असतील, बरोबर आहे. त्या 1000-1500 माणसातली सुद्धा आपण म्हणूया की 70-80% माणसं वर येणार आहेत. म्हणजे कुठे येणार आहेत, रूम बुकिंगला येणार आहेत. ओके, तर त्यांच्या पुढे आपल्याला जायचं आहे मित्रांनो. ओके, आता त्या याच्यातले किती जण व्हिडिओ बघतात ते सगळ्यांनाच मी हा सल्ला देतोय. एका ट्रेनमधले खूप सारे जण आपला व्हिडिओ बघून जाणारे सुद्धा असू शकतील. तर तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं, रेल्वे स्टेशनवर उतरले की काही खात बीत काही करत बसायचं नाही, आधी वर जायचं आहे मित्रांनो. रूम बुकिंगच्या लाईनीत आपल्याला थांबायचं, हे डोक्यात ठेवायचं. आला बाहेर, बसमध्ये बसला, सामान वगैरे सगळं ठेवलं, तिकीट काही तिथं काढत नाहीत. वर जिथनं बस जाते, डोंगरावर चढायला सुरुवात करते, तर तिथं अलिपिरी बस स्टँड आहे. तर त्या अलिपिरी बस स्टँडच्या तिथं तुम्हाला तिकीट काढलं जातं तुमचं आणि तिथून तुमची बस मग वर जाते. वर जाताना चेकिंग सगळ्या सामानाचं तुमचं केलं जातं. वर तुम्ही पोचला की आयदर तुम्हाला बालाजी बस स्टँड जे CRO ऑफिसच्या समोर आहे किंवा त्याच्या पाठीमागं एक बस स्टँड आहे. ओके, तर त्या पाठीमागच्या किंवा समोरच्या बस स्टँडला ते उतरतात. तिथून तुम्हाला परत आणि परत कुठं यायचं आहे मित्रांनो, CRO ऑफिसला यायचं आहे. CRO ऑफिसच्या तिथं आलं की जशी मगाशी मी तुम्हाला रूम बुकिंगची प्रोसेस सांगितली, ती रूम बुकिंगची प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. रूम बुक करायची आहे, QR कोड घ्यायचा आहे आणि मग नाश्त्याला वगैरे चहा प्यायला वगैरे थांबायचं आहे. हे सगळं करेपर्यंत तुमचा वेळ किती जाणार आहे मित्रांनो,
तिरुपतीला 8:30ला तुम्ही उतरला, वर येईपर्यंत तुमचा 1 तास जाईल, म्हणजे 8:30चा आपण 9 धरू, 10 वाजेपर्यंत तुम्ही वर येताय तिरुमालाला, 10ला तुम्ही लाईनीत थांबला, 10:30 पर्यंत तुम्हाला टोकन मिळालं, 10:30-11 पर्यंत टोकन मिळालं, तर 11-11:30 वाजता तुम्ही नाश्ता करू शकताय. तेवढं ॲडजस्ट करा, तेवढी कळ सोसा मित्रांनो, पुढला त्रास तुमचा कमी होणार आहे. तुम्हाला एक 2, 2.5-3 तासानंतर आपण असं समजू की 3 वाजेपर्यंत रूम मिळाली तुम्हाला. मगाशी तर रूमचं बुकिंग केलेलं, ती रूम तुम्हाला 3 वाजता मिळाली. 3 वाजता रूम मिळाली की रूमवर या, फ्रेश व्हा, गर्दीचा अंदाज घ्या. गर्दी जर कमी असेल, थोडंसं मराठी लोक तिथं तुम्हाला खूप जास्त दिसतील महाराष्ट्रातील, ज्यांची केस वगैरे कापलेत, अशा लोकांना जाऊन विचारायचं की तुम्हाला दर्शनाला किती वेळ लागला, कुठलं दर्शन घेतलं. जर त्यांनी फ्री दर्शन घेतलं असलं आणि ते जर म्हणले की गर्दी कमी वाटते, आमचं 15 तासात 16 तासात वगैरे झालं, तर काय करायचं, आवरायचं, केस वगैरे अर्पण करायचे असले तर तिथं कल्याण कट्टा असतात, जिथं रूम मिळाले तिथं सुद्धा असतो. आणि मेन कल्याण कट्टा हा म्हणजे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या उजव्या हाताला आहे, तर तिथंही करू शकता, किंवा तुमचे जे काही रूम्स आहेत तिथंही तुम्ही केस अर्पण करू शकता. आंघोळ करा आणि डायरेक्टली सर्व दर्शनच्या जो काही स्पॉट आहे दर्शनाचा त्या ठिकाणी जायचा. तर त्या ठिकाणी कसं जाल, तर त्यांची बस असते जी कंटिन्युअसली फिरत असते, फ्री बस जी आहे ती. तर त्या फ्री बसचे काही स्टॉप्स आहेत, तर त्या स्टॉपच्या ठिकाणी जाऊन थांबा, बस आली की त्या बसमध्ये चढा. बसवाले जे जे स्पॉट येतील त्या स्पॉटचे नावं सांगत असतात. जिथं तो म्हणेल की सर्व दर्शन फ्री दर्शन उतरो, तिथं उतरायचं आणि दर्शनाला जायचं मित्रांनो. दुसरा पर्याय मित्रांनो काय आपला की स्लॉटेड सर्व दर्शनचा, SSD टोकनचा. खूप या 2-2.5 वर्षात हे सुद्धा खूप फेमस झाले. आधी जशी लोक वर जाऊन दर्शन घ्यायची तसं नाही. आता काही लोक म्हणतात की वर आम्हाला 15-20 तास स्पेंड करायचे नाहीत, खाली आम्ही थोडा वेळ घालवतो. तर लक्षात घ्या, स्लॉटेड सर्व दर्शन तिकीट सुरू कधी होतात मी तुम्हाला सांगितले, उद्याची तिकीट आज संध्याकाळी 4 किंवा 5 वाजता सुरू होतात. आता इथं सगळी डिपेंडन्सी कशावर आहे, तुमची ट्रेन किती वाजता येते. मगाच्या बाबतीत पहिल्या पॅकेजमध्ये सुद्धा हे थोडंसं महत्त्वाचं आहे, कारण मी जे बोलतोय हे हरिप्रिया एक्सप्रेसच्या हिशोबानं बोलतोय की हरिप्रिया एक्सप्रेस 8:30ला पोहोचते. खरं समजा तुमची एखादी ट्रेन ही दुपारी पोहोचत असेल तर त्यावेळेला तुम्हाला रूम बुकिंग डिफिकल्ट जाणार आहे. त्याही केसला एक तुम्हाला पर्याय मी सगळ्यात शेवटला सांगणार आहे की काय करता येईल. खरं आपण असं अज्युम करू की तुम्ही सकाळी पोहोचताय, तिथं सकाळी पोहोचल्यानंतर तिकीट SSD टोकन बुकिंगचं तुमचं तिकीट जे काय मिळणार आहे ते कधी होतं सुरू, संध्याकाळी 4-5 वाजता. खरं त्याची लाईन किती वाजता लागते मित्रांनो, अराउंड एक 10-11-12 वाजल्यापासून लोक काय करतात, त्याच्या लाईनीत थांबतात क्यूमध्ये, कारण लवकर ते टोकन आपल्याला मिळावं. तर तुम्ही काय करू शकताय, सकाळी जर तुम्ही पोचाल तर हे 3 ठिकाणं कुठली कुठली, विष्णू निवासम, श्रीनिवासम आणि भूदेवी कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन जवळ, बस स्टँड जवळ आणि अलिपिरी मार्गाजवळ, ह्या 3 ठिकाणी तुम्हाला हे टोकन मिळतात. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन काय करू शकता, लाईनीत थांबू शकता. आणि तुम्हाला 4 वाजता जर सुरू केलं तर समजा 5-6 वाजेपर्यंत काय मिळेल, तुम्हाला ते टोकन मिळेल. आता म्हणाल की मग सर वरच्या रूम संपल्या असणार, तुम्ही तर म्हणताय 10-11-12 वाजता वगैरे रूम तिथल्या संपलेल्या असतात. तर त्या केसला आपल्याला वर जायचं आहे हे डोक्यातच घ्यायचं नाही. तुम्ही ज्या वेळेला काय करता की तिरुपतीला सकाळी पोहोचताय रेल्वे स्टेशनला, आधी काय करायचं की तिथंच आसपासच्या एरियात कुठं तर रूम घ्यायची, कारण आजच्या दिवस तुम्हाला काय करायचं आहे, खाली तिरुपतीमध्येच राहायचं आहे. ओके, तिथं तुम्हाला 500 रुपयेपासून 1000, 1500, 2000 सगळ्या प्रकारच्या रूम तुम्हाला तिथं मिळतील. थोडंसं फिरा, आणि जर ऑनलाईन बुकिंग वगैरे करता येत असेल तर ऑनलाईन बुकिंग केलं तरी तुम्हाला चालेल. प्रायव्हेट हॉटेलमध्ये एखादी रूम घ्या, छोटी फॅमिली असेल, मोठी फॅमिली असेल, 5 जणांसाठी, 6 जणांसाठी, 7 जणांसाठी, अशा मोठ्या मोठ्या रूमसुद्धा तिथं तुम्हाला कमी किमतीत मिळू शकतात. रूम बुक करा, फ्रेश व्हा आणि एक 11-12 वाजेपर्यंत काय करा, SSD टोकनच्या लाईनीत म्हणजे क्यूमध्ये येऊन थांबा. SSD टोकन घ्या, संध्याकाळी 6-7 वाजता तुम्हाला SSD टोकन मिळेल, उद्याचं मिळेल. सपोज उद्याचं तुम्हाला 12चं मिळालं टोकन, ओके, किंवा सकाळी 6चंही मिळालं. आपण असं म्हणू की थोडंसं रिअर केस घेऊ, सकाळी 6चं मिळालं. इथं काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, रूममध्ये आवरायचं, 3लाच उठायचं, आवरायचं. रात्रभर वर जाण्यासाठी गाड्या सुरू असतात, ST त्यांच्या ज्या काही सप्तगिरी एक्सप्रेस आहेत ते सुरू असतात. STमध्ये बसायचं, डायरेक्टली वर जायचं, दर्शनाच्या लाईनीत जाऊन थांबायचं. आता ही रूम तुम्ही खालीच घेतले ना मित्रांनो, त्याचे पैसे थोडेसे तुमचे जास्त जातील. खरं कन्व्हिनियंट होईल तुम्हाला, जास्त तुम्हाला रश होणार नाही. थोडंसं पैसे आपण तेवढे काय करू शकतो, स्पेंड करू शकतो. तर हा पर्याय सगळ्यात चांगला आहे. काही लोकांना जर असं वाटत असेल की वर राहून बघायचं आहे मित्रांनो, तर काय करायचं,
टोकनच्या लाईनीत थांबल्यानंतर टोकन घेताना दुपार नंतरचं वगैरे घ्या, 3 नंतरचं, 4 नंतरचं वगैरे, उद्याचं 3 नंतरचं, दुपार नंतरचं, 4 नंतरचं टोकन घ्या. जेणेकरून तुम्ही काय कराल की आज संध्याकाळी इथं थांबलाय, बरोबर आहे, आज राहिला इथं टोकन घेतल्यानंतर तिरुपतीमध्ये, सकाळी उठा, लवकर वर जावा, रूम बुकिंगच्या लाईनमध्ये लागा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे रूम बुकिंगची प्रोसेस सगळी फॉलो करा. रूम घ्या, रूममध्ये जावा, सामान वगैरे ठेवा, फ्रेश व्हा आणि 3-4 वाजता काय करा, दर्शनाच्या लाईनीत तुमचे जे काही SSD टोकनची लाईन वेगळी असते त्या लाईनीमध्ये जाऊन तिथनं दर्शनाला जावा तुम्ही. तर हाही पर्याय तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. तर मित्रांनो, तिसरा जो पर्याय आहे तो कुणासाठी आहे की ज्यांना चालत जायचं आहे, पायऱ्या चढून जायचं आहे. आता त्या केसमध्ये थोडासा काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. मी एक तर ॲडवाइस काय देईन की तुम्हाला जर चालत जायचं तर सकाळी लवकर चालत जावा. म्हणजे तुमची ट्रेन जर सकाळी पोहोचत असेल तर धाडस करा. जर तुमची ट्रेन संध्याकाळी पोहोचत असेल, दुपारी पोहोचत असेल तर त्यावेळेला तुम्ही चालत जाऊ नका, खालीच रूम घ्या आणि परत दुसऱ्या दिवशी चालत जावा. ओके, मग खाली तुम्हाला रूम घ्यावी लागेल. आता ह्या केसला वर जाऊन रूम घ्यायची आपल्याला, बरोबर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अलिपिरीला न जात असाल तुम्ही किंवा श्रीवारी मेट्रोनं जात असाल, तिथं खाली लॉकर रूममध्ये म्हणजे तिथल्या क्लॉक रूममध्ये सामान ठेवलं की तुम्ही पोचायच्या आधी वर सामान पोचतंय, मी असं तुम्हाला म्हणलं. खरं तुम्ही पोचेपर्यंत समजा अलिपिरीनं जात असाल तर 5 तास लागतात ॲव्हरेज. म्हणजे तुम्ही जर 10ला चढायला सुरुवात केली तर 10पासून 5 तास आपण मोजले तर 3 वाजता पोचणार आहे आणि परत तोपर्यंत तिथं काय होणार आहे, रूम बुकिंग काय होणार आहे, एंड होणार आहे. ओके, मग वर गेल्यानंतर रूम मिळणार नाही तुम्हाला. तर त्या केसला मी काय ॲडवाइस तुम्हाला देतोय, समजा तुम्ही 10 जण आहात तर 2 जणांना पुढं पाठवायचं की तुम्ही दोघं पुढं जावा बाय बस आणि रूम बुकिंगचं टोकन घ्या आणि तुम्ही तिथं थांबा. ओके, आणि जर खरोखरच खाली यायचं असेल तर तुम्ही वर जावा, 2 जण, रूम बुकिंगचं टोकन घ्या आणि परत खाली आणि परत सगळ्यांनी चालायला सुरुवात करा. ओके, तोपर्यंत तुम्हाला रूम वगैरे वर पोचेपर्यंत रूम वगैरे अलोकेट झालेली असेल. तर हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. वर पोचेपर्यंत जर दोघं वर गेले असतील, रूम मिळाली असेल, रूम त्यांनी घेतली असेल तर तुम्ही गेल्या गेल्या डायरेक्टली रूममध्ये जाऊ शकता. आणि जर वर जाऊन परत ते खाली येऊन सुद्धा मग सगळ्यांनी परत चालायला सुरुवात केली तरी तुम्ही वर गेल्यात जाईपर्यंत तुम्हाला रूम मिळते. एक अराउंड 2 ते 3 तासाच्या आत रूम आपल्याला ती घ्यायची असते. ओके, तेवढ्यात ते सगळं माझ्या मते इझिली मॅनेज होऊन जाईल. तर हाही पर्याय तुम्ही काय करू शकताय, वापरू शकताय. मित्रांनो, अजून एक पर्याय जो आपल्याला घेतलाच पाहिजे, कारण खूप जण विचारतात तुम्ही एकटेच आहात आणि तिरुपतीला बालाजीला जायचं आहे. मी मगाशी काय म्हटलं की दोघं असल्याशिवाय रूम वगैरे देत नाही. या भानगडीत पडायचं नाही मित्रांनो. रूम वगैरे बुक करायच्या, सरळ यायचं तिरुपती स्टेशनला, तुम्ही उतरला डायरेक्ट एसटीत बसायचं, वर जायचं आणि काय करायचं आहे तर रूम बुकिंगच्या CRO ऑफिसच्या तिथंच जायचं. कारण तिथं क्लॉक रूम आहेत मोठ्या मोठ्या, सामानगृह, अतिथी सदन असे काहीतरी त्याचं हे आहे. तर तिथं जायचं क्लॉक रूमला तुम्हाला आधार कार्ड दाखवलं, थोडंसं तिथं सुद्धा क्यू असते मित्रांनो, खरं ती लवकर क्लिअर होते. तिथं तुम्हाला एक लॉकर मिळतं आणि तिथं खूप मोठे मोठे बाथरूम आहेत, खूप मोठे म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये टॉयलेट आहेत. तर तुम्ही तिथं जायचं क्लॉक रूम मध्ये, तिथं तुम्हाला एक लॉकर मिळेल, त्या लॉकरमध्ये सगळं सामान ठेवायचं, कुलूप वगैरे ते देतात ते लावायचं, फ्रेश वगैरे व्हायचं, आंघोळ वगैरे करायची आणि डायरेक्टली दर्शना गेला तरी चालेल. म्हणजे हा सुद्धा पर्याय जे सिंगल लोक आहेत, ज्यांना बालाजीला जायचं आहे, ज्यांना या रूम बुकिंगच्या भानगडीत वगैरे पडायचं नाही, त्यांच्यासाठी हा सुद्धा पर्याय आहे. आणि ज्यांना रूम मिळालेली नाही, बघा 2-3 वाजता आला, एवढं सगळं करून सुद्धा सगळं प्लॅनिंग फिसकटले, इथल्या रूम संपल्यात कारण गर्दी झाली तिरुपतीला खूप, तिरुमालाला खूप, असं वगैरे झालं असेल आणि रूमच नाहीत आता, तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, 7 ते 8 मोठी मोठी सामानगृह जे अतिथी सदन म्हणतात त्यांना, तर ते आहेत. तिथं मोठे मोठे ते हॉल आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या हॉलमध्ये जसं सांगितलं तसे आत्ता मोठे मोठे ते हे आहेत, त्यांचे लॉकर्स आहेत. तर ते लॉकर घ्यायचे, लॉकरमध्ये सामान सगळं आपलं ठेवायचं. आपले व्हिडिओ बघितला असेल ह्या 2025चा, तर आपण सुद्धा ते केले, त्यात सगळं डिटेलमध्ये दाखवले, तिथं सुद्धा बघू शकताय. आणि तिथं जाऊन तुम्ही काय करा, सामान ते लॉकरमध्ये ठेवा, तिथंच आंघोळ करा, फ्रेश व्हा आणि दर्शनाला किंवा तुमचा जो काही पुढला प्रोग्राम आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकताय. म्हणजे जर रूम मिळाली नसेल सिंगल लोकांसाठी आणि ज्यांना रूम मिळालेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा पर्याय काय कन्व्हिनियंट आहे. अजून एक मित्रांनो, रूम मिळालेली नाही, 3 वाजता आलाय, 4 वाजता आलाय, भ्यायचं नाही. संध्याकाळी किंवा रात्री 9 वाजता एकदा ते काय करतात, रूम बुकिंग परत आणि सुरू करतात. हे यावर्षी आम्हाला समजलं आणि आम्ही त्याचा लाभ घेतलाय, तेही तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकताय. संध्याकाळी 9 वाजता बघा CRO ऑफिसच्या तिथं तो रूम बुकिंगचा क्यू परत आणि सुरू करतात आणि त्यावेळेला 4-5 तास लागत नाहीत रूम मिळायला मित्रांनो. लगेच 15-20 मिनिटात तुम्हाला रूम मिळून जाते. कधी सुरू होते, संध्याकाळी 9 वाजता. हे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही.
खरं त्या लाईनीत तुम्हाला 8, 8:30 किंवा 7 वाजता 7:30 वाजता तरी तुम्हाला त्या लाईनीत त्या क्यूमध्ये थांबलं पाहिजे रूम मिळण्यासाठी, कारण ते संपलं की परत आणि काय करतात, बंद करतात. त्यामुळे जर रूम मिळाली नसेल तर शेवटला 9 वाजता सुद्धा तुम्हाला रूम मिळवण्याचा एक चान्स आहे. मित्रांनो, रूम मिळालेली आहे, फ्रेश झालेलं आहे. आता काय करायचं आहे, बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे. तर बालाजीच्या दर्शनाला आपल्या गोविंद स्वामीच्या दर्शन जाताना काय काय करायचं आहे, सगळ्यात आधी काय तर तुम्हाला केस अर्पण करायचं असेल तर कुठला शब्द लक्षात ठेवायचा आहे, कल्याणकट्टा. ज्या ठिकाणी तुम्हाला रूम मिळाले त्या ठिकाणी सुद्धा कल्याणकट्ट्या आहेत, छोटे छोटे कल्याणकट्ट्या. ह्या त्या भागाला किंवा त्या रूमला वगैरे म्हणतात की जिथं आपण केस आपली अर्पण करतो. फ्रीमध्ये सगळं आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त जायचं आहे. तिथे सुद्धा टोकन काढतात, एक ब्लेड देतात आणि त्या ब्लेडवर टोकनवर नंबर लिहिलेला असतो. त्या व्यक्तीच्या समोर जाऊन बसायचं. तिथे गेल्यानंतर ते आपले केस वगैरे दान करून घेतात. हे झाल्यानंतर परत आणि आंघोळ करावी लागते. त्यामुळे मी काय सजेस्ट करेन, जर तुमची रूम लांब मिळाली असेल मंदिरापासून तर तुमच्या रूमच्या तिथंच असलेल्या कल्याणकट्ट्याच्या ठिकाणी जावा आणि तिथं जाऊन तुमचे केस अर्पण करा, रूमवर या, आंघोळ करा आणि बालाजीच्या दर्शनाला जा. आता दर्शनाला जाताना काय तयारी करायची आहे हे तर ही डिपेंड आहे तुम्हाला कुठलं दर्शन तुम्ही घेताय. जर सर्व दर्शन असेल म्हणजे वेळ लागू शकतो, 10 तास, 12 तास, 20 तास, 24 तास लागू शकतात. तर त्यानुसार तुम्हाला ड्रायफ्रूट जे मगाशी मी सांगितलेले तर ते ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. जे काही तुम्हाला मी सांगितलेलं की थोडंसं ठेचा घ्या, थोडंसं लोणचं घ्या, हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे बॅगमध्ये, चालतं. ओके, हे सगळं. फोन सुद्धा चालतात, एका ठिकाणी आपल्याला त्या क्यूमध्ये जमा करून घेतात, त्यामुळे फोन सुद्धा घ्या. चपलं घेऊ नका मित्रांनो, चपलं रूमवरच ठेवा आणि दर्शनाला बाहेर पडा. बरं, जाताना आणि काय करा, जर लहान मुलं असतील किंवा तुम्ही असाल, एक 2-3 शाली घेऊन जावा मित्रांनो. का तर ते हॉलमध्ये बसवतात, चांगले 10 तास वगैरे हॉलमध्ये बसवतात जर जास्त गर्दी असेल तर. तर त्या ठिकाणी नुसतं बसत नाही ना आपण बसून बसून काय करणार आहे, कारण त्या हॉलमध्ये बसायच्या आधी मोबाईल काढून घेतलेले असतात, त्यामुळे नुसतं बसावं लागतं. तर तिथं झोपायचं असतं आपल्याला. तर ते झोपायला खाली हातरायला किंवा अंगाव घ्यायला वगैरे तुम्ही शाली 2, 3, 4 जर माणसं जास्त असतील तर त्या हिशोबानं, लहान मुलं असतील जास्त तर त्या हिशोबानं छोट्या छोट्या शाली वगैरे तुम्ही नक्की तुमच्याबरोबर कॅरी करा. चालतात, बॅगमध्ये ठेवून ते घेऊन गेलं तरी चालतं. खायच्या गोष्टी कॅरी करा, फोन वगैरे कॅरी करा, पुढं तुम्हाला हे करावे लागतात. सर्व दर्शनला जसं मगाशी सांगितलं 15 ते 24 तास लागू शकतात. स्लॉटेड सर्व दर्शनला जास्त काही कॅरी करायची गरज नाही, कारण वेळ खूप काय तुम्हाला तिथं कमी लागतोय. सर्व दर्शनला तुम्ही म्हणाल की 15-20 तास 24 तास लागतात, मग जेवणा खाण्याचं काय, टॉयलेट बाथरूमचं काय, सगळी सुविधा तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेली आहे, फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. 2 तासाला तुम्हाला चहा नाही मिळत, दूध मिळतं, म्हणजे लहान मुलांचा प्रश्न सुटतो. उपीट मिळतं, सपक टाईप उपीट असतं, तर ते लहान मुलांना तुम्ही चारू शकता. खिचडी टाईप भात मिळतो. तर हे सगळं तुम्हाला कंटिन्युअली 2-2.5 तासाच्या पिरियडमध्ये त्या वेटिंग क्यूमध्ये किंवा त्या वेटिंग हॉलमध्ये तुम्हाला दिलं जातं. टॉयलेट बाथरूम कंटिन्युअसली आहेत. हॉलमध्ये सुद्धा टॉयलेट बाथरूम खूप मोठे मोठे, खूप स्वच्छ असतात. आणि मग जावा तिथं हॉलमधनं तुम्हाला ते थोड्या वेळानं बाहेर काढतात आणि दर्शनाला सोडतात आणि दर्शन घ्या बालाजीचं आपल्या. आणि तिथनं बाहेर आल्यानंतर जे तुमचे फोन वगैरे जमा केलेले असतात तर मंदिराच्या समोर उजव्या साईडला ओके POC म्हणून दिसतं बघा तुम्हाला, अमानती घर किंवा आपका फोन वगैरे यहाँ पे मिलेगा. कुठं मिळतात तर बघा मंदिराच्या बरोबर समोर ते आपण नारळ वगैरे फोडतो, कापूर वगैरे लावतो, तो एरिया मोठा असा समोर आहे. त्याच्या पुढं उजव्या हाताला गेला की तुम्हाला ते सगळं तुमचं जे काय आहे, जे फोन वगैरे घेतले, काय घेतले, जमा करून घेतले, स्मार्ट वॉच वगैरे सुद्धा चालत नाहीत तर ते तिथं तुम्हाला मिळून जाईल. परत तिथनं पुढं या, फोटो सेशन वगैरे करा. दर्शन झाले, फोटो काढून वगैरे सगळं झालंय, देवदेव झाला म्हणजे काय म्हणतो आपण, आता विठोबा झाला, आता करायचं आहे पोटोबा. जेवणाची व्यवस्था मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये आपण साऊथमध्ये आहे, बरोबर आहे. बऱ्यापैकी जेवण तुम्हाला जे मिळणार आहे ते थोडंसं आंबट असं मिळणार आहे. चपाती भाकरी, हे भाकरी तर सोडूनच द्या, चपाती सुद्धा हे पराठा टाईप तुम्हाला जास्तीत जास्त तिथं मिळणार आहे. महाप्रसाद जो आहे तिरुपतीचा, बालाजीचा आपल्या, तर मंदिराच्या समोर तुम्ही उभा राहिला तर डाव्या बाजूला एक मोठीच्या मोठी बिल्डिंग दिसते, तर त्या तिथं महाप्रसाद सुरू असतो. सकाळी तुम्हाला माझ्या मते 8:30 का 9:30 वाजेपर्यंत नाश्ता सुद्धा असतो तिथं, आणि देन अर्धा तास ब्रेक असतो. आणि त्यानंतर सकाळी जो तिथं महाप्रसाद सुरू होतो तो संध्याकाळी 10-10:30 वाजेपर्यंत सुरू असतो. महाप्रसादामध्ये बऱ्यापैकी साऊथ साईड स्टाईल जेवण असतं, आंबट भाजी असते, थोडंसं लोणचं टाईप असतं आणि देन लापशी टाईप एकदम पातळ असा शिरा सुद्धा असतो आणि भात आणि मग त्याच्यात सांबर आणि शेवटला थोडंसं ते ताक वगैरे सुद्धा त्याच भातात वगैरे देतात. अशा प्रकारचं जेवण असतं. 1-2 टाईम खायला ठीक आहे,
खरं परत आपल्याला पित्त होतं, आपल्याला त्याची सवय नसते. नाश्त्यासाठी बऱ्यापैकी साऊथ इंडियन ऑप्शन तिथं अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला इडली असेल, डोसा असेल, म्हैसूर वडा असेल. तर हे सगळे ऑप्शन तुम्हाला बऱ्यापैकी छोटी मोठी तिथं दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जवळ असतील किंवा CRO ऑफिसच्या जवळ असतील. 50 ते 60 रुपये पर डिश तुम्हाला तिथे ती प्राईस पडू शकते. मोस्टली आम्ही काय करतो तिथे गेल्यानंतर तर चायनीज राईस वगैरे, जो गोबी मंचुरियन घातलेला वगैरे, वर नॉनव्हेज वगैरे काहीच नसतं, त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे, तर ते खातो. आणि काही अशी स्पेसिफिक ठिकाणं आहेत की तिथं 70, 80, 100, 150 रुपयाला थाळी टाईप असं जेवण मिळतं, ज्यात 2 भाज्या, त्या इतक्या आंबट नसतात, चपाती किंवा पराठा टाईप वगैरे असं जेवण मिळतं, तर तेही तुम्ही ट्राय केलं तर चालेल. आणि राहिला प्रश्न आपला प्रसादाचा, जो तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून आपण लाडू आणतो, तर मंदिराच्या उजव्या साईडला पाठीमागं तुम्हाला ते प्रसाद मिळतो. तुम्ही कुठलंही दर्शन घेतलं तर तुम्हाला एक टोकन दिलं जातं आणि त्या एका टोकनावर तुम्हाला एक लाडू फ्री मिळतो. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचे असतील लाडू तर 50 रुपयेपासून लाडू मिळतात. बऱ्यापैकी 50 रुपयाचेच लाडू आणि मोठे लाडू सुद्धा असतात, ते घेऊ नका मित्रांनो. 50 रुपयाच्या लाडूच्या क्वांटिटीमध्येच लाडू घ्या. जर तुम्हाला 4 जणांना घ्यायचे असेल तर 200 रुपये देऊन तिथं तुम्ही 4 एक्स्ट्रा लाडू घेऊ शकता. स्वतःची पिशवी वगैरे असेल तर कॅरी करून घेऊन जावा, अदरवाईज तिथनं तुम्हाला त्या पिशव्या घ्याव्या लागतील. मित्रांनो, आपलं बालाजीचं दर्शन झालं, पोटापाण्यात सुद्धा आपण बघितलं. आता तिरुमालामध्ये वर म्हणजे जिथं बालाजीचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 7 ते 8 फिरण्यासारखी ठिकाणं आहेत. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर ही ठिकाणे फिरण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत मित्रांनो. एक तर त्यांची बस असते, कुणाची, तिरुपती देवस्थानांची नाही, तर आंध्र प्रदेश ट्रान्सपोर्टची बस असते. जशी सप्तगिरी एक्सप्रेस आहे तशीच तिथं बस लागलेली असते. जी बस तुम्हाला बालाजी बस स्टँड, CRO ऑफिसच्या समोर डाव्या साईडला तुम्हाला रोडवर बसेस उभारलेल्या दिसतील, तिथंच त्यांचं बस स्टँड आहे. तर त्या बस स्टँडच्या बाहेर ही बस लागलेली असते. माझ्या मते मानसी तिकीट 70 ते 80 रुपयाच्या आसपास आहे. जी काय करते बस, तुम्हाला वर जी काही ठिकाणं आहेत, एक 7 ते 8 ठिकाणं आहेत, ज्याच्यामध्ये आकाशगंगा असेल, जपाली म्हणून हनुमानाचं मंदिर आहे, किंवा वेगवेगळी मंदिर आहेत, बालाजीच्या पादुका म्हणजे जिथं पाय वगैरे उठलेत अशी मंदिर आहेत. एक 7 ते 8 ठिकाणं आहेत ती. तर ते 7 ते 8 ठिकाणं तुम्हाला ती बस काय करते की फिरवून आणते. फिरवून आणताना कशी आणते मित्रांनो, सगळ्यात आधी शेवटच्या पॉईंटला नेऊन ते तुम्हाला ड्रॉप करते. म्हणजे माझ्या मते पाप विनाशम ही शेवटचा पॉईंट आहे. आणि देन काय की तुम्ही तिथं पाहायला जाता आणि मग ती बस निघून जाते आणि दुसरी बस आलेली असते, ज्याच्यामध्ये परत तुम्ही बसू शकता. मग सेकंड लास्ट जो पॉईंट आहे तिथं तुम्ही उतराल आणि तिथून ते बघून याल परत तिसऱ्या कुठल्या तर आलेल्या बसमध्ये. फक्त तिकीट आपलं सांभाळून ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे बघू शकता. किंवा तुम्ही तिथं ज्या वर प्रायव्हेट गाड्या, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी जीप गाडी असेल, 10 सीटर असते, सुमो असेल, त्यानंतर माझ्या मते 10 सीटर, 14 सीटर, 20 सीटर वगैरे, क्रुझर वगैरे अशा सुद्धा गाड्या आहेत. तर तुम्ही किती लोक असाल त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करा, ठरवा की आम्हाला असं असं बघायचं आणि किती रुपये घ्याल, आणि त्यानुसार तेही बघू शकता. अराउंड माझ्या मते पर मानसी 150 रुपयाच्या आसपास ते बजेट देतात. तर तेही परवडते, कारण ती गाडी आपली असते, ती थांबते आणि येणाऱ्या बसची वगैरे वाट वगैरे तुम्हाला बघायला लागत नाही. तर वरची ही ठिकाणं तुम्हाला नक्कीच मित्रांनो कव्हर करायची आहेत. हे करण्यासाठी वेळ किती लागेल, मॅक्झिमम 5 ते 6 तास. हा जास्त वेळ सांगतो, याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये सुद्धा हे होऊ शकतं. मित्रांनो, ही वरची ठिकाणं मी कुठं कन्सिडर करतोय, ज्या दिवशी तुमचं दर्शन होईल त्यानंतर जर वेळ राहिला तर तुम्ही त्याच दिवसात ही सगळी ठिकाणं कव्हर करा. आता खालची तिरुपती मधली ठिकाणं आणि तिथून थोडीशी लांब असणारी फेमस ठिकाणं याच्याबद्दल बोलूया. सगळ्यात आधी आपण जे बोलूया, जास्त बोललं जातं ते म्हणजे सुवर्ण टेम्पल. ओके, म्हणजे वेल्लोर. तर वेल्लोर हे तिरुमाला किंवा तिरुपतीपासून खूप लांब आहे मित्रांनो. जाऊन येऊन फक्त ते वेल्लोर कव्हर करायचं म्हणल्यावर परवडतही नाही आणि वेळ सुद्धा जास्त लागतो. तर हे वेल्लोर कव्हर करताना तुम्हाला 2 एक्स्ट्रा स्पॉट कव्हर करायला मिळतात. तर त्याच्यामध्ये एक असेल ओल्ड बालाजी टेम्पल, जे वेल्लोरच्या रोडलाच आहे, आणि दुसरं माझ्या मते विनायक गणपती टेम्पल. तर हे 2 ठिकाणं त्या वेल्लोरच्या रोडला आहेत. तर हे तुम्ही जर फक्त वेल्लोर करणार असला तर वेल्लोरला डायरेक्टली बस तुम्हाला तिरुमाला वरूनच मिळते, बालाजी बस स्टँडवरून, जी डायरेक्टली वेल्लोरला सोडते. वेल्लोरच्या बस स्टँडवरून परत तिथली लोकल बस असते, जी तुम्हाला काय करते, सुवर्ण टेम्पलला सोडते. सुवर्ण टेम्पल बघून परत आणि तुम्ही वेल्लोरच्या बस स्टँडवर याल आणि वेल्लोरच्या बस स्टँडवरनं डायरेक्टली वर तिरुमालाला येऊ शकता. कारण मी काय तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एक प्रायव्हेट गाडी ठरवा. जर तुम्ही जास्त लोक असाल
10 लोकांच्या आसपास असलं तर तुम्ही जीप गाडी वगैरे किंवा ट्रॅक्स वगैरे ठरवू शकताय. माझ्या मते हे 3 ठिकाणं करायला ते तुम्हाला अराउंड एक 600 ते 1000 रुपयाच्या आसपास कॉस्ट तुम्हाला लागू शकते. आता त्यात तुम्ही काय इन्क्लूड करताय काय एक्सक्लूड करताय याच्यावरती डिपेंड असेल. खरं कन्व्हिनियंट पडेल मित्रांनो तुम्हाला. सकाळी लवकर जरी तुम्ही बाहेर पडला वेल्लोर करून हे गोविंद म्हणजे जुनं गोविंदा टेम्पल आणि विनायक टेम्पल करायचं असेल तर सकाळी जरी तुम्ही 8-8:30ला बाहेर पडला तर तुम्हाला तिरुमालाला परत रिटर्न येण्यासाठी अराउंड एक 7-6 वगैरे संध्याकाळचे वाजू शकतात. आता मित्रांनो शेवटला सगळ्यात काय तर तिरुपतीमधली पर्यटन स्थळ. तिरुपतीमध्ये बघण्यासारखं खूप सारं आहे मित्रांनो. म्युझियम आहेत, तिरुपतीमध्ये झू आहेत, वेगवेगळी टेम्पल्स आहेत. खरं मी फक्त आता 2 महत्त्वाची टेम्पल्स मी तुम्हाला सजेस्ट करतोय, ज्याच्यामध्ये पहिलं असेल गोविंद स्वामीचं टेम्पल, जे अगदी रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. अगदी 1-2 मिनिटात तुम्ही रेल्वे स्टेशनहून त्या गोविंद स्वामी टेम्पलपर्यंत चालत जाऊ शकता. आणि दुसरं म्हणजे आपलं पद्मावती आईचं, पद्मावती अम्मावरूचं टेम्पल. तर ही 2 टेम्पल तुम्हाला नक्कीच कव्हर करायचं आहे. पद्मावती टेम्पल हे थोडंसं लांब आहे रेल्वे स्टेशनपासून. खरं रेल्वे स्टेशनच्या जवळच बस स्टँड आहे आणि त्या बस स्टँडवरून कंटिन्यू गाड्या पद्मावती टेम्पलला असतात आणि पद्मावती टेम्पलहून परत बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनला सुद्धा कंटिन्यू गाड्या असतात, त्यामुळे तेही कव्हर होऊ शकतं. पद्मावती टेम्पलला दिवसानुसार गर्दी असू शकते. गोविंद स्वामी टेम्पलला सुद्धा दिवसानुसार गर्दी असू शकते. तिथं काही फेस्टिवल वगैरे असले तर गर्दी असू शकते. सगळ्यात जास्त गर्दी खरं माझ्या मते पद्मावती टेम्पललाच असते. तिथं तुम्हाला 1-2 तास सुद्धा लागू शकतात दर्शनाला. तर ते अकॉर्डिंगली तुमच्या ट्रेनच्या किंवा तुमच्या गाडीच्या नुसार ते प्लॅन करा वेळेनुसार. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं मी प्लेस तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे कालहस्ती. तर हे कालहस्ती ठिकाण हे शंकराचं खूप पुरातन आणि खूप चांगलं असं जुनं मंदिर आहे. तिरुपतीपासून माझ्या मते अराउंड एक 50-60 किलोमीटरच्या आसपास असेल. 1 तास 1.5 तास तुम्हाला बाय बस लागतो. त्याच्यासुद्धा बसेस कंटिन्यू तुम्हाला तिरुपती बस स्टँडवरून असतात, ज्या कालहस्तीला सोडतात आणि कालहस्तीहून परत रिटर्न असतात. खूप छान आणि खूप मस्त बघण्यासारखं टेम्पल आहे मित्रांनो. तर तेही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. त्याचा टोटल जर आपण वेळ काढायचा म्हणला तर जाण्यासाठी 1.5 तास, येण्यासाठी 1.5 तास ते 3 तास आणि तिथे एक 2 तास, असे 5 तास त्याला लागू शकतात. आता आम्ही कसं केलं त्या दिवशी की आम्ही सकाळी लवकर उठून तिरुमालावरून तिरुपतीमध्ये आलो. रेल्वे स्टेशनला सामान ठेवलं, क्लॉक रूममध्ये ठेवू शकता किंवा तिथं डिजिटल लॉकर आहेत. आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ती प्रोसेस काय. तर आमचं सगळं सामान रेल्वे स्टेशनला ठेवलं कारण आमची ट्रेन रात्री 9:30ला होती. आणि तिथनं बस स्टँडला गेलो. बस स्टँडला गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही कालहस्तीला गेलो. कालहस्तीवरून माझ्या मते आम्ही अराउंड एक 1-1:30 वाजेपर्यंत आम्ही परत रिटर्न कुणीला आलो मित्रांनो, तिरुपतीला आलो. आणि तिरुपतीतनं परत मग आम्ही पहिल्यांदा पद्मावती टेम्पलला गेलो. पद्मावती टेम्पलला सुद्धा गर्दी नव्हती. अराउंड 3 वाजेपर्यंत आमचं तिथलं दर्शन झालं आणि देन मग परत आम्ही रेल्वे स्टेशनला येऊन परत तिथनं गोविंद स्वामींचं टेम्पलचं दर्शन घेऊन गोविंद स्वामींचं आणि मग तिथं जेवून वगैरे आम्ही काय केलो 8च्या दरम्यान वगैरे 7-8च्या दरम्यान आम्ही रेल्वे स्टेशनला येऊन बसतो. तर कालहस्ती, गोविंद स्वामी टेम्पल आणि पद्मावती टेम्पल हे तुमचं एका दिवसात कव्हर होऊ शकतं. तर त्यासाठी जो तुमचा जाण्याचा दिवस आहे तर त्या दिवसामध्ये सगळ्यात बेस्ट तुम्ही हाफ प्लॅन केलेला माझ्या मते कन्व्हिनियंट पडेल की खाली या, ही 3 ठिकाणं कव्हर करा आणि संध्याकाळी वगैरे ट्रेन तुमची असेल तर संध्याकाळच्या ट्रेनमध्ये तुम्ही बसू शकताय. आता हे ट्रेन संध्याकाळच्या टायमिंगमध्ये मी बोलतोय. तुमची ट्रेन जर दुपारी वगैरे असेल तर त्यानुसार थोडंसं तुम्हाला मागं पुढं मॅनेज करावं लागेल. मित्रांनो सगळं आपलं दर्शन वगैरे झालोय. फक्त रिटर्न येणाऱ्या ट्रेनचं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातनं जातोय तर आपला काय सगळ्यांचा ओघ असतो की येताना आपल्याला काय करायचं आहे, महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे, बरोबर आहे. आणि तिरुपतीहून महालक्ष्मीला येणारी हरिप्रिया एक्सप्रेस ही 9:30ला, ज्या ट्रेननं आम्ही दरवेळेला येतो, ह्याचं बुकिंग बऱ्यापैकी फुल असतं. त्यामुळं प्लॅनिंग करताना आधी येतानाचं तिकीट मिळते का बघा. जर तुम्हाला कोल्हापूरला यायचं असेल आणि देनच जातानाचं तिकीट तुम्ही बुक करा. तर कसा वाटला आजचा आमचा हा तिरुपती बालाजीचा हा व्हिडिओ पहा आणि तिरुपतीला या ह्या सिरीजमधला 2025चा व्हिडिओ हे नक्की सांगा. थोडा नवीन फॉर्मॅटमध्ये केला आहे कारण तिरुपतीला झालेला घोळ तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी. माहीत नसेल तर व्हिडिओ नक्की पहा जुने आमचे, त्याच्यामध्ये दिसेल. सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथमेशनं चांगला एडिट केला आहे व्हिडिओ. एडिटिंग वगैरे सगळं, शूटिंग वगैरे सगळं त्याच्याकडे असतं. मी फक्त बोलत असतो मित्रांनो. खरं क्रेडिट त्याचं आहे. एडिट त्याने व्हिडिओ केला आहे. हा फॉर्मॅट ह्या व्हिडिओ पुरता ॲडजस्ट करा.
भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि यूट्यूबचं नवीन फीचर आलेलं आहे हाईपचं मित्रांनो. खाली तुम्हाला लाईक डिसलाईक बटनाच्या पुढे एक हाईपचं बटन दिसत असेल तर ते हाईप करायला नक्की विसरू नका. कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.